नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीनसाठी शेवटचा स्प्रे आपण घेणार आहोत. तर त्यामध्ये आपण सोयाबीनसाठी शेवटचा स्प्रे के पोटॅश, जे की ट्रॉपिकल कंपनीचं येत असतं आणि जे शेंगा भरण्याच्या अवस्थेत वापर करावा. के पोटॅशमुळे संपूर्ण दाणे परिपूर्ण भरले जातात. दाण्यांचा आकार व वजन वाढते. उत्पादनासाठी जी फवारणी घेतो आपण त्यामध्ये 25% वाढ होत असते. आणि के पोटॅशमुळे सल्फर पिकाला पुरवठा होतो. आळी व इतर कीटकांचा बंदोबस्त होतो. पानावरील टिपके, अळ्या, शेंड्यांचा नियंत्रण होते. तसेच त्यामध्ये आपण कीटकनाशक म्हणून कोराजेन घेऊ शकता. आणि जे की आपल्याला सिरिंग कंपनीचे आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामध्ये आपण कोराजेन घेऊ शकता. प्रतिपंपासाठी 6 ml आणि के पोटॅश घ्यायचा आहे प्रतिपंपासाठी 770 ग्रॅम. आणि त्यामध्ये आपण बुरशीनाशक, साधे म्हणून बुरशीनाशक एखादं घेऊया, जे की आपल्याकडे बाहेर कंपनीचे बोनस आहे. ते प्रतिपंपासाठी 25 ते 30 ml घ्यायचे आहे. ह्यामुळे आपल्याला आपली बुरशी जी असते ती बुरशी नाहीशी होणार आहे. आणि त्यामध्ये आपण स्टिकरचा वापर करायचा आहे प्रतिपंपासाठी 10 ml, जे की आपल्याकडे उपलब्ध आहे अतुल्य कंपनीचा. अतुल्य स्टिक बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे उपलब्ध आहेत. ही फवारणी आपल्याला शेवटची फवारणी करायची आहे, ज्याने आपले सोयाबीन पिकामधील दाणे हे एक समान होत असतात आणि उत्पादनामध्ये देखील वाढ होते आणि वजनामध्ये देखील वाढ होत असते. शेतकरी मित्रांनो, ही फवारणी अगदी स्वस्तात मस्त फवारणी असणार आहे. आणि ही फवारणी आपल्याला शेवटचे स्टेपला करायची आहे, जी की आपल्याला शेंगा भरण्याच्या अवस्थेत आपल्याला ही फवारणी करायची आहे. एक समान दाणे करण्यासाठी आपल्याला ही फवारणी करायची आहे. वजन वाढीसाठी आणि एक समान वजन वाढीसाठी आपल्याला ही फवारणी गरजेची आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.